यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सेना भाजपने पुन्हा एकदा हिंदुत्वाचं कार्ड टाकलंय। दक्षिण मुंबईतील काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांनी मात्र जैन कार्ड टाकत सेनेसमोर मोठं आव्हान उभं केलंय। मिलिंद देवरा यांनी जैन समाज बांधवांना नेमकं काय आवाहन केलंय ते पाहूया। शिवसेनेकडून जैन समाजाचा अपमान करणाऱ्यांना धडा शिकवा। शिवसेना जैसी पार्टी कुछ साल पहले उन्होंने प्रमोशन के टाइम पे क्या किया, इस बात को भी याद रखिएगा। वोटों के माध्यम से ही आपको सबक सिखाना होगा। मिलिंद देवरांचं जैन समाज बांधवांना आवाहन। हमारे जैन धर्म को अपमान करने का आपने कोशिश किया, ऐसे लोगों को आपको सबक सिखाना होगा आने वाले दिनों में। देवरांचं जैन कार्ड शिवसेनेच्या जिव्हारी। यंदाची लोकसभा निवडणूकही विकासापेक्षा जाती धर्माच्या मुद्द्यावरच लढली जाणार हे आता स्पष्ट झालंय। सेना भाजप पाठोपाठ काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवारही त्याला अपवाद ठरलेले नाहीत। दक्षिण मुंबईतले काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांनी लोकसभा निवडणुकीत जैन समाज बांधवांना साथ घातली आहे। शिवसेनेनं जैन समाजाचा अपमान केला हे विसरू नका, त्यांना धडा शिकवा। शिवसेना अल्पसंख्याकांच्या विरोधात आहे असं सांगत देवरांनी पर्युषण काळातल्या मांसाहाराची आठवणही करून दिली। पर्युषण के टाइम पे उनके मंदिरों के बाहर जाकर मांस पकाना, ऐसे लोगों को आपको सबक सिखाना होगा आने वाले दिनों में। भूलिएगा मत, भगवान महावीर के सिद्धांतों को, हमारे जैन धर्म को अपमान करने का आपने कोशिश किया। दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणात जैन व्यापारी बांधव आहेत। शिवसेना भाजप युतीमुळे जैन बांधव युतीच्या उमेदवाराला मतदान करतील असा सेनेचा कयास आहे। मात्र मिलिंद देवरांनी त्यावरच घाला घालण्याचा प्रयत्न केलाय। त्यामुळे शिवसेनेनंही देवरांविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय। ऐन निवडणुकीत मिलिंद देवरांनी पर्युषण काळातल्या मांसाहाराचा मुद्दा उपस्थित केल्यानं मुंबईतलं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। मिलिंद देवरांनी जैन कार्ड टाकल्यामुळे आता शिवसेनाही कोणता नवा डाव टाकते हेच पाहावं लागेल। वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई।